नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा पाहू शकता 17 एप्रिल 2026 तर रात्रीच 10:30 किंवा 11च्या दरम्यान आलेली PDF आहे. चालक पोलीस शिपाई भरती 2024-25 पुणे शहर. तर पाहू शकता चालक पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांचा अंतिम गुणतक्ता. तर एकूण 1/10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड झालेली 3,390 असे उमेदवार होते, ज्यांची 4 एप्रिल 2026 रोजी लेखी परीक्षा झालेली होती आणि 3,193 उमेदवार उपस्थित होते. तो सदर उपस्थित उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचा गुणतक्ता 7 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून घेतलेले होतो आपण व्हिडिओ. तो सदर गुणतक्त्यास अनुसरून उमेदवारांनी गुणांचे अनुषंगांचे समक्ष उपस्थित राहून तसेच ईमेलद्वारे आक्षेप सादर केलेले होते. उमेदवारांनी सादर केलेल्या आक्षेपांना अनुसरून त्यांच्या OMR शीटची उत्तरपत्रिका पुनर्पडताळणी करून चालक पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाचा अंतिम गुणतक्ता खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागे 7 एप्रिलला गुणतक्ता जाहीर झालेला होता. नंतर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप वगैरे घेतलेले होते आणि ते पण चांगली गोष्ट आहे, जे की आक्षेप घेतलं पाहिजे. तर अंतिम गुणतक्ता आहे, म्हणजे गुणांचा अंतिम गुणतक्ता आहे. तर यादी एकत्रित वगैरे काही जाहीर झालेली नाही आहे, तात्पुरती निवड यादी वगैरे. सो आपल्याला बघा पाहायला मिळेल सीट नंबर, विद्यार्थ्यांची ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव अँड रिटन एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले आहे तर ते पाहायला मिळतील. नाहीतर आपल्याला पुढील अजून मैदानी चाचणीचे गुण, लेखी परीक्षेचे गुण, NCCचं C प्रमाणपत्राचे गुण, तर असे अतिरिक्त गुणांची यादी पण आपल्याला लवकरच जाहीर होईल अँड या आपण व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपडेट देऊच. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर ही अंतिम गुणांची यादी आहे, आता यामध्ये चेंजेस वगैरे होणार नाहीत. सो पाहून घ्या. विद्यार्थ्यांना गुण बघा 82 गुण मिळाले आहेत. संदेश तर यांचे नंतर 84 गुण, अमर प्रकाश 82 गुण, संकेत रामदास असे विद्यार्थी आहेत जे की गुण यांनी मैदानी लेखी चाचणीमध्ये खूप छान मिळवलेले आहेत. यामध्ये महेंद्र कृष्ण आहेत 85 गुण, खूपच अभिनंदन यांचं पण. नंतर 80-83 प्रतीन असे आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतील. नितीन उद्धव आहेत जे की 84 गुण मिळवलेले आहेत. 87 गुण ऋषिकेश संतोष, हे बघा यांचं खरं तर अभिनंदन खूपच. 96 गुण, 84 गुण, 87 गुण. तर यांचं नाव आहे यश संतोष. तर यांना 96 गुण लेखी परीक्षेमध्ये मिळालेले आहेत. जर मैदानीमध्ये 40+ असतील तर नक्कीच सिलेक्शनमध्ये यांचं नाव असणार आहे. यश संतोष, खूप खूप अभिनंदन. नंतर 90 मार्काचे श्याम शरद पाहायला मिळतील, जे की यांचे पण खूपच छान गुण मिळवलेले आहेत यांनी पण. नंतर 95 मार्क आनंद दादाराव, 87 मार्क गणेश हनुमंत. तर पाहायला मिळतील विद्यार्थ्यांनी खूप छान लेखी परीक्षेमध्ये गुण मिळवलेले आहेत. जर मैदानी चाचणीमध्ये 40-45+ असतील तर नक्कीच यांचे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असणार आहेत. हे बघा कृष्णा गहिनीनाथ 93 मार्क, 86 पाहू शकता. 90च्या पुढे विद्यार्थी खूप दिसत आहेत, 80+. 89 बघा, 89, 84. तर PDF विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल पुणे पोलीस चालक भरतीची वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल. तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि नक्कीच चॅनलवर नवीन असाल अँड माहिती पूर्ण मिळत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी तर अपडेट विद्यार्थ्यांसाठी देत आहेच. तर नक्कीच सबस्क्राईब जरूर करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनी खूप छान लेखी परीक्षेमध्ये गुण मिळवलेले आहेत आणि हा अंतिम तक्ता आहे, जे की आता एकत्रित गुणांची यादी जाहीर होईल. नंतर तात्पुरती निवड यादी, अंतिम निवड यादी. तर अजून प्रोसेस आहे, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील किंवा देण्याचा प्रयत्न तर मी करत आहोत. सो बघा 80-81 आपल्याला पाहायला मिळतील. तर विद्यार्थी पाहू शकता
PDF खूप मोठी आहे अँड नक्कीच मी टेलिग्रामला PDF प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि PDF नक्कीच डाउनलोड करून पाहून घ्या. 80+ अँड 90+ खूप विद्यार्थी यांना गुण मिळालेले आहेत, जे की अभिनंदन त्यांचं. जर मैदानीमध्ये 45, 40, 41च्या पुढे असतील अँड NCCचं C प्रमाणपत्र जर असेल तर अतिरिक्त 5 गुण. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूपच जास्त कट ऑफ पण लागू शकतो अँड तुम्ही विचार करू शकता 95-96 गुण मिळालेले आहेत. आणि जर इकडे जर मैदानीमध्ये 50 आउट ऑफ किंवा 45 जर पडले तर किती मेरिट लागू शकतं. तर त्यावर पण आपण पुढे चालून व्हिडिओ बनवूच, म्हणजे अपडेट एखादी देऊच ॲनालिसिस करून. जर हवं असेल तर नक्कीच कमेंट करा, जेणेकरून मला तसा अंदाज घेता येईल अँड ॲनालिसिस करून व्हिडिओ बनवता येईल. त्यामुळे नक्कीच कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.